हे कायद्याचं राज्य कोणाच्या बापाचं नाही. वकील गुणरत्न सदावर्तेंचा राज ठाकरेंवरती हल्लाबोल. भाषेच्या सक्तीवरून राज ठाकरेंविरोधात शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात केली तक्रार. नाशिक हिंसाचार प्रकरणातील 37 आरोपींना आज कोर्टात हजर करणार. दर्ग्याच्या अनधिकृत बांधकामाच्या कारवाईविरोधात केला होता हिंसाचार. निलंबित पोलीस अधिकारी रणजित कास्तेला 3 दिवसांची पोलीस कोठडी. अॅट्रॉसिटीचा गुन्हाही दाखल. धनंजय मुंडेंसह पोलीस अधिकाऱ्यांवरती आरोप केल्यामुळे कास्ते अडचणीत. वैभव नाईकांना बिडवलकर हत्या प्रकरण 2 वर्षांपूर्वी कळलं, मग तेव्हा का आवाज उठवला नाही? निलेश राणेंचा सवाल. दिग्दर्शक अनुराग कश्यप पुन्हा वादात. फुले चित्रपटातल्या दृश्यांना ब्राह्मण समाजाने घेतलेल्या आक्षेपावरती टीका करताना केलेल्या विधानाने वादंग. आक्षेपार्ह विधानाने नव्या वादाला तोंड. मेहुल चोक्सी भारतीय आहे का? मुंबई हायकोर्टाची ईडीला विचारणा. भूमिका स्पष्ट करण्याचे दिले आदेश. सोलापुरात प्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉक्टर शिरीष वळसंकर यांची आत्महत्या. डोक्यात गोळी झाडून संपवलं जीवन, तर आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट. पश्चिम रेल्वेवरती आज रात्री 3 तासांचा ब्लॉक. गर्डरच्या कामासाठी चर्चगेट ते मरीन लाईन स्थानकादरम्यान ब्लॉक घेतला जाणार. अनेक लोकल फेऱ्या रद्द होणार. नाशिकच्या काळाराम मंदिरातील मूर्तीपूजेकरता तिथल्या पुजाऱ्यांना दर महिन्याला रोख पैसे दिले जातील अशी हमी मंदिर विश्वस्तांनी उच्च न्यायालयामध्ये दिली आहे. तर पुजाऱ्यांना दर महिन्याला 21,000 रुपये दिले जातील असा ठराव 14 एप्रिल 2025ला मंजूर करण्यात आला. सातारा जिल्ह्यात पाण्याची समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे 45 गावांना आणि 298 वाड्यांना टँकरनं पाणीपुरवठा करण्यात येतोय. दरम्यान येत्या काही दिवसांमध्ये पाणी टंचाईची समस्या आणखी वाढणार आहे. नागरिकांमध्ये चिंतेचं वातावरण. भाजपत प्रवेश केल्यावर पहिल्यांदाच क्रिकेटपटू केदार जाधव यांनी श्री विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन घेतलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देतील ती जबाबदारी मान्य, असं केदार म्हणाले. कराडच्या शासकीय उपजिल्हा रुग्णालयामध्ये सर्जनसह स्पेशालिटी डॉक्टरांची पदं रिक्त आहेत. अशात कराड दक्षिणचे आमदार डॉक्टर अतुल भोसले यांनी शासकीय उपजिल्हा रुग्णालयाला भेट दिली, पाहणी केली. तसंच शासनाच्या माध्यमातून लवकरात लवकर रिक्त पदं भरली जावीत याकरता प्रयत्न करेन, असं आमदार भोसले म्हणाले. कोल्हापूर जिल्ह्यात नव्यानं 8 बाजार समित्यांची निर्मिती केली जाणार आहे. मुख्यमंत्री बाजार समिती योजनेतून हा निर्णय घेण्यात आलाय. पणन विभागानं शासन आदेश काढत ही माहिती दिली. आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीनं शेतकऱ्यांकरता विविध सेवा आणि सुविधा उपलब्ध करून देण्याच्या हेतूनं ही योजना राबवली जाते. या उपक्रमामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीशी संबंधित निर्णय अधिक माहितीपूर्ण आणि सोप्या पद्धतीनं घेता येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आता फार्मर आयडी काढणं अनिवार्य आहे. जळगावच्या धरणगावात कुस्त्यांची दंगल रंगली. दंगलीमध्ये हरियाणा, मध्य प्रदेश, दिल्ली आणि महाराष्ट्रातील नामवंत मल्लांनी सहभाग घेतला. दंगलीला जिल्हाभरातून कुस्तीप्रेमी मोठ्या संख्येनं उपस्थित आहेत. नगर जिल्ह्यातील 33,531 शिधापत्रिका रद्द झाल्यात. आर्थिक उत्पन्न जास्त असताना त्यापेक्षा कमी आर्थिक गटाची शिधापत्रिका असणं, नोकरी व्यवसायानिमित्ताचं स्थलांतर या कारणांमुळे या शिधापत्रिका रद्द करण्यात आलेल्या आहेत. सोलापुरामध्ये एका डॉक्टरनं गोळ्या झाडून आत्महत्या केल्या. डॉक्टर शिरीष वळसंकर असं आत्महत्या केलेल्या डॉक्टरचं नाव आहे. आत्महत्येचं कारण अस्पष्ट आहे. बाजार समित्यांमध्ये कांद्याची सर्वाधिक आवक नाशिक जिल्ह्यात 59,000 क्विंटलची आहे. कांद्याला कमीत कमी 650 रुपयांपासून ते 1200 रुपयांपर्यंत सरासरी दर मिळाला. कांदा दरात मोठी घसरण सुरूच असल्यानं शेतकरी मेटाकुटीला आला आहे. राज्यात एकूण 2003 क्विंटल ज्वारीची आवक झाली आहे. सर्वाधिक आवक असलेल्या मालदांडी ज्वारीला पुण्यात कमीत कमी 4,600 तर सरासरी 4,900 रुपयांचा प्रति क्विंटल दर मिळाला. राज्याच्या गहू बाजारात आवक मंदावली आहे. राज्यात एकूण 1,757 क्विंटल गव्हाची आवक झाली. या सोलापूर बाजारात गव्हाला सरासरी 3,295 रुपये दर मिळाला. वानखेडे स्टेडियम जवळच्या फुटओव्हर ब्रिजवर मुख्य गर्डरचं काम करण्याकरता पश्चिम रेल्वेनं चर्चगेट आणि मरीन लाईन स्थानकांदरम्यान आज रात्री 3 तासांचा ब्लॉक घेतलाय. रात्री 1:15 ते 4:15 हा ब्लॉक असेल. मात्र या कामामुळे लोकलच्या अनेक फेऱ्या रद्द करण्यात आलेल्या आहेत.
मध्य रेल्वेकडून दिवा आणि मुंब्रा स्थानकांदरम्यान रेल्वे सेक्शन रूपांतरणाकरता विशेष रात्रकालीन ब्लॉक घेण्यात येणार आहे. हा ब्लॉक रविवारी आणि मंगळवारी रात्री 1 ते पहाटे 5 वाजेपर्यंत असेल. यामुळे काही मेल एक्सप्रेस गाड्यांच्या वेळापत्रकात तात्पुरते बदल करण्यात आले. मुंबईतील रेल्वे स्थानकांवरील गर्दी करण्याकरता फलाट क्रमांक विक्री बंद करण्यात आली आहे. फलाट तिकीट विक्री बंद करण्यात आली आहे. चेंगराचेंगरी किंवा अनुचित प्रकार घडू नयेत म्हणून रेल्वे प्रशासनानं खबरदारी घेतली आहे. पंजाब नॅशनल बँक घोटाळा प्रकरणी संबंधित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणातील फरार आरोपी आणि हिरे व्यापारी मेहुल चोक्सी हा भारतीय नागरिक आहे का की अन्य देशाचा नागरिक आहे अशी विचारणा उच्च न्यायालयानं ईडीला केली आहे. तसंच त्याच्याबाबत भूमिका स्पष्ट करण्याचे आदेशही दिले गेले. कोर्टात सुनावणीवेळी उद्धट वर्तन चालणार नसल्याचं निरीक्षण हायकोर्टानं नोंदवलं. दरम्यान शिष्टाचार न पाळणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याला कोर्टानं फटकारत याचिका फेटाळली आहे. महाराष्ट्रात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा होतोय. अशातच आता महाराष्ट्रात नवीन धरण बांधलं जाणार आहे. खास मुंबईकरांकरता हे धरण असेल. यामुळे या काळात मुंबईकरांना अधिकचा पाणीपुरवठा होईल. मुंबईत घरांच्या मागणीकरता गिरणी कामगारांनी पुन्हा आक्रमक पवित्रा घेतला. घरांच्या मागणीकरता येत्या 27 एप्रिलला मंत्री आशिष शेलारांच्या कार्यालयात आंदोलन केलं जाणार आहे. राज्यातील 306 पैकी 97 बाजार समित्या तोट्यात आहेत. अद्याप 30च बाजार समित्यांना स्वतःच्या मालकीची जागा नाही, तर 81 बाजार समित्यांमध्ये पायाभूत सोयीसुविधा नसल्याची माहिती समोर आली आहे. 621 उपबाजार आवारांचा विकास झालेला नसल्याचं समोर आलं. भारताच्या पहिल्या हायस्पीड रेल्वे प्रकल्पाकरता एक महत्त्वपूर्ण घोषणा करण्यात आली आहे. जपाननं आपल्या प्रसिद्ध शिंक्सनेन या ट्रेनचे 2 संच भारताला मोफत देण्याची घोषणा केली आहे. हे ट्रेन संच मुंबई अहमदाबाद हायस्पीड रेल्वे कॉरिडॉरच्या चाचणीसाठी वापरले जातील. आमदार अभिजित पाटलांच्या साखर कारखान्यामध्ये 1,10,00,000ची फसवणूक झाल्याचं समोर आलंय. कारखान्याचे चेअरमन असल्याचं सांगून ऑनलाईन फसवणूक करण्यात आली. गुन्हा दाखल करत पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू आहे. म्हाडाच्या एक गठ्ठा घर विक्री योजनेला चांगला प्रतिसाद मिळतोय. या माध्यमातून आतापर्यंत विरारच्या बोईंजमधील सुमारे 1,700 घरं विकली गेली आहेत. गेल्या 8 वर्षांपासून पडून राहिलेल्या या घरांची विक्री झाल्यामुळे म्हाडाच्या डोक्यावरचा भार हलका झालाय. मुंबईत गेल्या काही दिवसांपासून उन्हाच्या कडाक्यात वाढ झाली आहे. यामुळे त्वचा विकारासह विविध आजारांच्या रुग्णांमध्ये 30% वाढ झाली आहे. दरम्यान नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. ठाणे शहरातील समूह पुनर्विकास योजनेकरता केल्या जाणाऱ्या सक्तीबाबत म्हाडाची 50 एकर जमीन क्लस्टरच्या फेऱ्यात सापडण्याची चिन्ह आहेत. बैठ्या घरांच्या आणि छोट्या इमारतींच्या वसाहती असलेली ही जमीन क्लस्टरकरता ठाणे महापालिकेकडे वळती केली जावी याकरता सरकारकडून प्रयत्नांची पराकाष्ठा सुरू आहे. घाटकोपर परिसरातील अमरमहल जंक्शन इथं मेट्रोचं काम सुरू आहे. मेट्रो काम सुरू असताना पाण्याची पाईपलाईन फुटल्यानं हजारो लिटर पाणी वाया जात आहे. भिवंडी शहराचा पाणीपुरवठा 24 तासांकरता खंडित करण्यात आलाय. कल्याण सापड या भागात स्टेम कंपनीची पाईपलाईन फुटल्यामुळे शहरातील 70% भागासह 10 गावांचा पाणीपुरवठा खंडित झालाय. त्यामुळे पाणी जपून वापरण्याचं आवाहन करण्यात आलंय. अभियांत्रिकी अभ्यासक्रमाची प्रवेश परीक्षा आजपासून सुरू झाली आहे. पीसीएम गटातून 4 लाखांहून अधिक विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. ही परीक्षा 181 केंद्रांवर होणार असून यापैकी 9 केंद्र महाराष्ट्राबाहेर आहेत. महायुती सरकारमध्ये सध्या स्थगिती सत्र सुरू आहे. आतापर्यंत देवेंद्र फडणवीस हे शिंदे आणि अजित पवार गटाच्या मंत्र्यांना धक्का देत आल्याचं बघायला मिळालं. मात्र आता त्यांनी आपल्याच मंत्र्याला दणका दिलाय. फडणवीसांनी मंत्री अतुल सावे यांनी मंजूर केलेल्या कामांना स्थगिती दिली. भवानीनगर इथल्या छत्रपती सहकारी साखर कारखान्याची संचालकपदाची निवडणूक होतीये. या निवडणुकीच्या अनुषंगानं बारामतीत सर्वपक्ष उमेदवारांची मुलाखत घेण्यात येणार आहे. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, कॅबिनेट मंत्री दत्तात्रय मामा भरणे उपस्थित राहणार आहेत. काही लोकांना पैशांचा माज असतो, काहींना खुर्चीचा साज असतो, तर काहींना मोठेपणा मिरवण्याची सवय असते. हे सगळं मातीत जातं. त्यामुळे माणुसकीचं जतन करा असा सल्ला वनमंत्री गणेश नाईकांनी दिलाय. त्याचबरोबर नगरसेवक, सभागृह नेते, महापौर, आमदार, नामदार ही पदं आळवावरचं पाणी असतं असंही नाईक म्हणाले. दिग्दर्शक अनुराग कश्यप पुन्हा वादात सापडलेत. फुले चित्रपटातल्या दृश्यांना ब्राह्मण समाजानं घेतलेल्या आक्षेपावर टीका करताना केलेल्या आक्षेपार्ह विधानानं नव्या वादाला तोंड फुटलंय.
निलंबित पोलीस अधिकारी रणजित कासलेला 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. बीड जिल्हा न्यायालयानं पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यामुळे आता रणजित कासलेचा 21 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीतच मुक्काम असेल. परळी विधानसभा मतदारसंघात प्रशासनाचा गैरवापर केला गेल्याचा आरोप शरदचंद्र पवार पक्षाचे नेते राजेसाहेब देशमुख यांनी केला. एकट्या रणजित कासलेला 10 लाख रुपये दिले गेले असतील तर मग इतरांना किती पैसे दिले गेले याची चौकशी करण्याची मागणी राजेसाहेब देशमुख यांनी केली. बीडमध्ये जी घटना घडली आहे ती माणुसकीला काळीमा फासणारी आहे. एका महिलेला लाठ्याकाठ्यांनी मारहाण करणं ही कसली मर्दानगी असा सवाल जितेंद्र आव्हाडांनी केला. जोपर्यंत वाल्मिक पुराण संपत नाही तोपर्यंत बीड शांत होणार नाही असं आव्हाड म्हणाले. बीड महिला मारहाण प्रकरणात दोन्ही बाजूच्या गोष्टी समजून घेण्यात याव्यात असं वक्तव्य नीलम गोरेंनी केलंय. तर महिलांवरील अत्याचार रोखण्याकरता उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्याचं त्यांनी म्हटलंय. बीडमध्ये मारहाणीच्या घटना थांबवण्याकरता माजी सैनिक ब्रिगेडियर नेमला पाहिजे असं वक्तव्य माजी आमदार बच्चू कडूंनी केलं. तर सैन्य दलातील अधिकारीच बीडला तालावर आणू शकतात असंही ते म्हणाले. अमोल कोल्हेंनी राजकीय विडंबन काव्य करत भाजप राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला. मोदींच्या संघ मुख्यालय भेटीवरून खासदार कोल्हेंनी टीका केली. एआय तंत्रज्ञानाद्वारे बाळासाहेब ठाकरेंचा आवाज काढून उद्धव ठाकरे त्यांच्या विचारांची तोडफोड केली. उद्या बाळासाहेबांच्या आवाजात शरद पवार आणि सोनिया गांधी देवमाणूस आहेत असं तुम्ही वधवून घ्याल असं म्हणत उबाठाचा पोरखेळ सुरू आहे अशी टीका शहाजी बापूंनी केली. खरी शिवसेना आपलीच आहे. अजूनही काही लोक शिंदे गट म्हणतात. गट शब्द पुसून टाकण्याचं आवाहन नीलम गोरेंनी केलं. रायगडमध्ये मंत्री भरत गोगावलेंचा जाहीर नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना त्यांनी आपला राजकीय प्रवास उलगडून सांगितला. उलट्या पुलट्या लाईनला गेलो नसतो तर आमदार झालो नसतो अशी कबुली गोगावलेंनी दिली. मंत्री नितेश राणेंना सोलापूर दौऱ्यादरम्यान कोंबड्याचं चित्र दाखवणाऱ्या उबाठा पक्षाच्या पदाधिकाऱ्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. कोंबड्याचं चित्र दाखवत अश्लील भाषा वापरल्याचा ठपका ठेवत विजापूर नाका पोलीस ठाण्यात भाजप पदाधिकाऱ्याच्या तक्रारीवरून गुन्हा नोंद झालाय. छत्रपती संभाजीनगरच्या उद्योजकांमध्ये जितकी उद्योजकता दिसते तितकी राज्यात कुठेही दिसत नाही. महाराष्ट्रात इंडस्ट्रीयल मॅग्नेट पुण्याला म्हणतात पण लवकरच ते संभाजीनगर आणि जालन्यामध्ये होईल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या हस्ते वीर शिरोमणी महाराणा प्रताप यांच्या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं. छत्रपती संभाजीनगरमध्ये महाराणा प्रताप यांचा 18 फूट उंचीचा पुतळा उभारण्यात आला. पुण्यामध्ये विविध खेळ प्रकारातील खेळाडूंना शिवछत्रपती क्रीडा पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. यावेळी राज्यपाल राधाकृष्णन आणि मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची मागणी बच्चू कडूंनी केली आहे. तर कर्जमाफीबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबतही चर्चा करणार असल्याचं कडू म्हणाले. हिंगोलीच्या गुंज गावाला सुजात आंबेडकर यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी विहिरीत पडून मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबासोबत चर्चा केली. दरम्यान शासनानं जाहीर केलेली मदत वाढवून देण्याची मागणी करण्यात आली. धाराशिवच्या उमरगा तालुक्यामध्ये गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. यावेळी माजी आमदार ज्ञानराज चौगुलेंनी थेट मुख्यमंत्री फडणवीसांकडे तक्रार केली.